लगेचच मॅच आहे. सामनावीर अतुल आपण या मंचावरती. नामवंत खेळाडू याच गावचे समीर दादा पाटील यांची उपस्थिती मंचावरती आणि मी दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. अतुल पाटील. की फिटनेस ओनर आणि नामवंत खेळाडू समीर दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. जबरदस्त बॉलिंग या मॅच मध्ये संदप एक्सप्रेस अतुल पाटीलने केली. अवघ्या 8 धावा आणि 2 विकेट त्याने काढले. इज द मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक टीम माताडी. यानंतर आपण आता वळणार आहोत नेक्स्ट मॅच नांदिवली आणि नागावकडे. आणि जशी मॅचला सुरुवात होते पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन व्हॉइस ऑफ नारिवली ज्येष्ठ समालोचक आपल्या विभागातील जगदीश पाटील सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच करण काळन सरांचा आवाज आपण खेळाच्या प्रथम आणि उत्तरार्धामध्ये सुद्धा ऐकला मागच्या मॅचमध्ये. चला मॅचमध्ये जाऊयाच. चला बॅटर टीम नागाव संघ. चला सलामीची जोडी जाऊ द्या मैदानामध्ये. सामना पहा मिळतोय नांदिवलीच्या विरोधात नागाव असा संघ पहा मिळतोय. पहिल्या फेरीतील चौथा आहे. खरं तर तिसरा सामना आहे. एक सामना पेंडिंग आहे. पहिला दातिवली आणि एडुटने. चला 5 ओव्हरचा सामना आहे. जास्त वेळ करू नका. ऑलरेडी आजच्या स्पर्धेला उशीर झालाय आणि सध्या तर 2च सामने झालेले आहेत. हे लक्षात घेता आपण त्वरित सामने सुरू करावे. चला नांदिवलीचा 12वा खेळाडू. चला बॅटर चला लवकर. स्वर्गीय कुमार राकेश मात्रे व SP11 सोनारपाडा RR चषक ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळते. या पहिल्या दिवसामध्ये आहोत आपण आणि पहिल्याच दिवसामध्ये
या दोन संघामध्ये तिसरा सामना आजच्या या दिवसामध्ये नागावच्या विरोधात नांदिवली असा सामना. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टीमच्या वतीने अमोल मात्रेला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहा मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे नागाव संघाची. रोहित पाटील नाही, रोहित पाटील आणि राकेश पाटील ही सलामीची जोडी पाहतोय आपण नागाव संघाच्या वतीने. पहिला सामना निजे बी संघाने जिंकला. दुसरा सामना पाहायला मिळाला संदप संघ. नेक्स्ट मॅच मागचा सामना पाहिला आपण. 50चं लक्ष होतं त्या ओघा सहजरित्या पार केलं संदप संघाने. चला सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल फटका चांगला स्क्वेअर लेगला जागा बनवली आणि पहिल्याच बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅटमधून पहिला चौकार. अमोल मात्रे पहिलं षटक. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर ठेवले होते, फिल्डिंग खराब झाली आहे आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळाले. पहिल्या बॉलवरती चौकाराने आघात, त्यानंतर आलेली सिंगल पहा मिळतो आपल्याला. 5 धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात. अमोलला पाहतोय कॅप परिधान करून गोलंदाजी करत असताना राकेश पाटीलच्या विरोधात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. आताचा बॉल दूरवरून खेचलाय, चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेट. सीमा रेषा पलीकडे जात असताना राकेशच्या बॅटमधून सुद्धा पहिला बॉल फेस करत असताना शानदार चौकार. चार धावा. पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय अमोल मात्रेने. एक डॉट बॉल येत असताना अद्यापर्यंत 9 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. बॉलला उडवलाय, फटका चांगला बॅटच्या रडारामध्ये फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार राकेश पाटीलच्या बॅटमधून. दोन चौकार एक षटकार. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, एज लागले, चेंडू पाठीमागे निघून जातोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न रोखला गेलाय आणि पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार एक षटकार येत असताना नागाव टीमने धावा केल्या त्या बिनबाद 15 धावा.
चला पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. 15 धाबा लागल्यात. मात्र आपल्या कल्याण डोंबिवलीच्या नियमानुसार 12 खेळाडू नाही आहे, ड्रेस कोडमध्ये नाही आहे टीम नांदिवलीचा, त्यामुळे त्यांना 2 धावांची पॅनल्टी दिली जाते. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पॅनल्टी पाहिली संदर्भ संघाला. या 2 धावा आम्ही नंतर ॲड करू जेव्हा 5 षटके समाप्त होतील. 15 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. गोलंदाज पाहतोय आपण अनिकेत म्हात्रेला. सेकंड पॉवर प्लेमध्ये रोहित पाटील. आताचा बॉल लेग स्टंपला होता. पंच बाडची कोण करत असताना प्रसाद शस्त्रबुद्धे सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला मॅडे आहेत मनोज पवार. 2 प्रोफेशनल पंच पाहा मिळतात डे नाईट स्पर्धा सातत्याने करत असताना. फेवरेट शॉट मात्र अडवलं गेलंय, नाहीतर 4 धावा मिळाल्या असत्या. रोहित पाटील नेहमीच अशा पडक्यांची जणू आतुरतेने वाट पाहत असतो की असा पडका त्याला खेळणं आवडतो, पसंत करतोय. थोडीशी रिक्स जरूर असते मात्र तो सातत्याने याच पटक्यांचा सराव करत असतो आणि एकेरी धाव मिळाली. राकेश पाटील अद्यापर्यंत पाहतो एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा येत असताना पाहायला मिळाला. पुन्हा सेकंड पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असताना 3 फिल्डर तडे सर्कलच्या बाहेर. चांगला या ठिकाणी चेंडू होता. लेग स्टंपला कॅच होतं. पॅडला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून जातोय. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर आलेले सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आल्या आणि या दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, सिंगल. फिल्डर दूरवरून आले तोपर्यंत एकेरी धाव प्राप्त होत असताना लेफ्टी बॅटर्स लेफ्टी राईटी ते 2 खेळाडू पाहा मिळतात आपल्याला. त्यामुळे फिल्डिंगवरती सातत्याने परिवर्तन करत असताना पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला कॅच होतं. वाईट दुसरा चेंडू वाईट फेकण्यात आला या ओव्हरमध्ये. फिल्डिंग परिवर्तन करतोय सातत्याने पाहिलं रोहित पाटीलला खेळण्यासाठी प्रयत्न करतोय, त्यामुळे फिल्डर चेंज केला अँगल क्रिएट करत असताना. नेक्स्ट बॉल अनिकेतला पाहा मिळतो आपल्याला. त्याच दिशेला कॅच होतं पुन्हा एकदा. आत्ता मात्र चेंडू स्टंपच्या वरून 7 असताना पाहायला मिळाला. 1 मोर डॉट. ज्या पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या मात्र दुसऱ्या षटकात अनिकेत मात्र कमबॅक करत असताना पाहा मिळतो. अद्यापर्यंत मोठा पडका नाही आहे, फक्त सिंगलवरती काम चालवलं गेलं. गोलंदाजाचा रिदम चुकत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर. चांगला चेंडू होता. सॉफ्ट हँडने कॅच होतं, पडल्यानंतर आतमध्ये आलाय, त्यामुळे सिंगलला प्राधान्य दिलं गेलं आहे. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. जरी 2 चेंडू खराब फेकले असले तरी मोठे पडके खेळण्यापासून वंचित ठेवलं गेलं या खेळाडूंना. जेथे नागआउट टीमने सुरुवात आक्रमक केली, 15 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये वसूल केल्या, मात्र या ओव्हरमध्ये थोडंसं त्यांना रोखलं जातोय अनिकेतच्या वतीने. राकेश फुल टॉस होता, हा बाटच्या आला नाही आहे पट्ट्यात. आणि शेवटचा चेंडूसुद्धा डॉट पहा मिळतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धाबा आहेत त्या बिनबाद 20. पहिल्या ओव्हरमध्ये 15ची सरासरी पाहिली आपण, या ओव्हरमध्ये फक्त 5च धाबा आल्या, त्यामुळे प्रति षटकामध्ये 20 धाबा बनवल्या.
या जर स्कोरने धाबा बनवल्या तर 50 पर्यंत पोहोचेल, मात्र 50 धावा सहजरित्या या मैदानावरती होतात. मागच्या मॅचमध्ये तसं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. पहिल्याच सामन्यामध्ये जवळजवळ 78 धाबा कुटण्यात आल्या होत्या. मागच्या मॅचमध्ये फक्त 50 धाबाचं पाठलाग करायचं होतं आणि आता पुन्हा एकदा 20 धाबा स्कोरबोर्डवरती पाहा मिळतात. सलामीची जोडी खेळत असताना मागच्या षटकामध्ये थोडंसं शांत क्रिकेट पाहायला मिळालं. एकही मोठा फटका आला नाही आहे, फक्त सिंगल डबल डॉट वाईड. जरी 2 चेंडू आले तरी सुद्धा सिंगलच धाबा पाहायला मिळाल्या. गोलंदाज तिसरं षटक यश मात्रेला पाहतोय. पहिलाच बॉल फुल टॉस पिकअप शॉट होता. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत, प्रयत्न चांगले केलेत. पाहावं लागेल त्या ठिकाणी फिल्डिंग झाले की व्यवस्थित. याच चेक केलं जाईल. यस चेक करणार आहोत आपण. तिथे फिल्डिंग करत असताना त्याचा पाय एक्झॅक्टली कुठे होता. धावा 4 मिळतील कारण प्रयत्न चांगले केले, मात्र त्यांचा मागचा पाय तो अगदी एक्झॅक्टली बाउंड्री लाईनला टच झाला. पुन्हा एकदा फटका चांगला हवेत केल्यात. कॅचचा कॉल आहे. हो गुड कॅच, रनिंग कॅच टिपला जातोय. चैतन्य पाटील होते. गुड कॅच. पहिला धक्का लागत असताना नागाव टीमला रोहित पाटीलच्या स्वरूपामध्ये. चला पहिला खेळाडू बाद झालाय. बंडाऊनला सिद्धू भोईर पहा मिळतं. पहिलाच चौकार आला, त्यानंतर खेळाडू बाद झाला. धावसंख्या अद्याप 24 या आकड्यावरती. पहिला धक्का नागाव टीमला लागलाय. गोलंदाज यश ने आपल्या टीमला यश मिळवून दिलंय. लो फुलटॉस ऑन साइडला. पुन्हा एकदा डावकुरी हाताचा बॅटर. एकच जाव. गुड फिल्डिंग. मगाशी मात्र झेल टिपला ना अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. रनिंग कॅच होता. धाबत येत असताना हात पुढे केले, हातामध्ये चेंडू विसावला गेला. 25 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. ओ चेंडू पाठीमागे गेलाय. शॉर्ट टर्डमॅनला तोपर्यंत सिंगल पाहायला मिळते. जी धावगती होती, जे सातत्य होतं पहिल्या ओव्हरमध्ये ते पाहायला मिळत नाही आहे. मागच्या पॉवर प्लेमध्ये तर अत्यंत चांगली गोलंदाजी केली आणि या ओव्हरमध्ये सुद्धा जरी चौकार एक आला असला तरी सुद्धा विकेट गेली आहे. त्यामुळे नागाव टीमला आता थोडंसं विचार करावा लागेल की आता कितपर्यंत आपल्या या संघाला पुढे न्यायचे. फटका येथे सुद्धा उडवला. कॅचचा कॉल आहे. कॅच टिपला जातोय. चैतन्य पाटील 2 झेल स्वीकारल्या चैतन्यने आणि दोन्ही त्याच दिशेला दोन्ही लेफ्टी बॅटर्सला आउट करण्यात यश मिळालंय यश मात्रेला.
सिद्धार्थ आला आता चौथ्या क्रमांकाचा बॅटर. 2 खेळाडू बाद झाल्यात अद्यापर्यंत. 2 मोठे धक्के लागले नागावला. बिग शॉट मात्र जास्त उंची लांबी कमी. पाहूया झेलचा अंदाज नाहीये, अजिबात नाहीये. भरपूर उंचावरती चेंडू होता त्यामुळे निश्चितच प्रयत्न केले मात्र प्रयत्नांना यश लाभलं नाहीये. 2 धावा मिळाल्या तेथे सिद्धार्थला. येत असताना 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा आहेत त्या 28 धाबा नागाव टीमच्या. प्रथम बॅटिंग करत असताना अठ्ठावीस धावा झाल्या. तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज अनिकेत म्हात्रेला पाहतोय. म्हात्रे ब्रदर्स आहे ते नांदिवली संघ म्हटलं की म्हात्रे ब्रदर्स पहा मिळतात. फटका चांगला आहे, जास्त उंची आहे. पुन्हा एकदा झेलचा अंदाज, टायमिंग व्यवस्थित झालं. चैतन्य पाटील आज मात्र दिवस त्याचा आहे की काय 3 झेल पकडल्यात. अद्यापपर्यंत चैतन्य पाटीलने 3 खेळाडूंना बाद केल्यात आणि 3 मोठे खेळाडू होते. त्यामुळे धक्क्या मागून धक्के लागले. 3 नागाव संघाला 28 या धावसंख्येवरती. नवीन बॅटर मैदानामध्ये 3 धक्के लागल्याची सुरुवात झाली होती नागाव टीमचं. तिचं सातत्य त्यांना टिकवता आलं नाही आहे. त्यामुळे थोडीशी पडझड मागच्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये सुद्धा मोठा खेळाडू बाद झाला राकेश पाटील. ज्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला त्याचा अंदाज चुकला. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आहे. सबमरीन डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी करतात टीम नांदिवली. सध्याच्या स्थितीला पाहतोय आपण. चौथा ओव्हर आहे मार्गस. अगदी चांगला चेंडू होता. कोलवर टप्प्याचा समोर खेळल्यात. एकेरी धाव मिळत असताना चांगली पोझिशन बनवली आहे टीम नांदिवली संघाने. च्या धाबा रोखल्या
50च्या 60च्या आसपास जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धाबा आल्या आणि त्या करत असताना मात्र नंतरच्या गोलंदाजांनी विकेटसुद्धा मिळवल्या, डार्क चेंडूसुद्धा फेकले, त्यामुळे थोडंसं धाबा कमी पाहा मिळतात. फटका इथे सुद्धा चांगला आहे, कॅचचा कॉल आहे, फिल्डर पाठीमागे राहिले. एक धाव कंप्लीट केल्या, दुसऱ्यासाठी निघाल्यात आणि थ्रो आलाय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पूर्ण करत असताना पाहतोय सिद्धांतला पाहतोय आपण. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, पुन्हा तोच फिल्डर नाही. आता कॉल यास कॉल होता अमोल म्हात्रेचा. खेळ टिपला गेला, आणखीन एक धक्का लागलाय. एकामागून एक धक्के लागत असताना टीम नागाव संघाला पहा मिळतोय. धाबा झाल्या सध्याच्या स्थितीला पाहतोय 31, 4 खेळाडू बाद. रुद्रमाळी खेळासाठी आला, अद्यापर्यंत 4 धक्के लागल्यात. चांगलं कमबॅक राहिलं दुसरीकडे टीम नांदिवली संघाचं. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगली तेवढीच फिल्डिंगची सुद्धा साथ मिळाली आहे त्यांना. डावकुरे आताचे बॅटर आहेत, आता मोठे फटके खेळावेच लागतील. 4थ्या ओव्हरमध्ये आहोत तुम्ही, हे सुद्धा लक्षात घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या, त्यानंतर हे 4थं षटक आहे. फक्त धाबा आहेत 31. गोलंदाज अनिकेतला पाहतोय. पहिलाच बॉल पिकअप शॉट खेळायचा होता, मात्र लास्ट मोमेंटला हा ताकडता घेतला. 1-2 मध्ये रूपांतर करायचंय. दोन्ही खेळाडू एकच एंडला धावत होते, मात्र लास्ट कॉल आला, रुद्रासाठी निघाले आणि तोपर्यंत 2 धावा चपळाईने पूर्ण केल्या. षटक संपलाय 4थं. 33 धाबा, 24 चेंडूंचा खेळ संपलाय, फक्त 33 धाबा स्कोरबोर्डवरती आहेत. मगाशी पाहिलं तर असं वाटलं की 60च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करेल, मात्र नाही. आता धाबा पार कमी पाहा मिळतात, त्यामुळे शेवटचा अंतिम षटक आहे. या अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये धाबा येणं तेवढंच महत्त्वाचं राहील टीम नागावसाठी. त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रयत्न करून खेळावं लागेल. मोठे फटके तर खेळावेच लागतील. मगाशी पाहतो आपण 33 झाल्यात. याच्यानंतर सामना असेल. मगाशी संदप संघाने सामना जिंकला आणि त्यानंतर याच्यातील विजेता संघ यांच्याशी लगेचच मॅच खेळवला जाईल आणि त्यानंतर मग एडुटणे आणि दातिवली. नीरज म्हात्रे शेवटचं षटक फेकण्यासाठी आलाय. समोर सिद्धांतला पाहतोय आपण. रुद्रला पाहतोय. डावकुरे आताचा बॅटर मगाशी एकदम असताना स्ट्राईकला रोटेट केलं होतं. ओ बंटी एक धाव पूर्ण करेल का? हो, यास रुद्रने मात्र ती धाव कंप्लीट केली आहे. स्ट्राईकला रोटेट केलं गेलंय. 34 आकड्यावरती संघ पोच असताना पाहा मिळतो आपल्याला. शेवटचं षटक आहे. खूप धावा रोखल्या गेल्यात नांदिवली संघाच्या वतीने. जसं रोहितची विकेट गेली त्याच पाठोपाठ लगेच सिद्धू सुद्धा बाद झाला, राकेश सुद्धा बाद झाला. एका मागोमाग एक खेळाडू बाद होत गेलेत.
सोडून दिला जातोय बॉल. वाटचा इशारा येत असताना पहिला खराब चेंडू आलाय. एकावांतर धाबेने बाद झाली. पुन्हा एकदा मोठा पडका खेळायचा होता. बॅटवरती व्यवस्थित मिळत झाला नाहीये, त्यामुळे सिंगलच लेगबाज च्या स्वरूपामध्ये येत असताना 36 धावा पाहा मिळतात. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला बंटीचा. पुन्हा एकदा सिंगल. काय गोलंदाजी होते, जबरदस्त गोलंदाजी नांदिवली टीमच्या वतीने. यंगस्टारने खास करून इम्प्रेस केलं गोलंदाजी करत असताना. प्रत्येकाने मात्र पहिल्या षटकाचा आपात वगळला, तर त्याच्यानंतर अनिकेतने 5 धावा खर्च केल्या, त्यानंतर यशने 8, त्यानंतर अनिकेत पुन्हा एकदा आला 9 धावा, आणि आता नीरज शेवटचं षटक फेकत असताना फटका इथे सुद्धा हवेत केल्या. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, पाहत राहतील. चेंडू पहिला टप्पा घेत असताना सीमा पार संघर्षाचा चौकार आलाय. बऱ्याच काळानंतर हा चौकार. वाईट सोडून दिला जातो. एक धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. यावेळेस चांगला बॉल, अगदी डाड बॉल येत असताना पाहा मिळतोय. चांगलं कमबॅक राहिलंय. बेचाळीस 42. फुलटॉस होता, फायदा उठू शकले नाही आहे. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा बंटीने सहजरित्या पूर्ण केल्यात. 2च धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की आपल्या कल्याण डोंबिवली संघटनेचा नियम आहे, अगोदर विकेट पाहिले जातात, त्यामुळे थोडीशी रिक्स घेत नाही. एकूण धावा जर पाहिल्या तर नागाव संघ 44 धावा झाल्यात आणि 2 पॅनल्टीच्या धावा ऍड करतोय आपण. नांदिवली टीमला 2 धावांची पॅनल्टी होती. एकूण धावा होतील 46 आणि 47चं टार्गेट या मॅचमध्ये राहील. टीम नांदिवली संघाला 47 धावा करायच्यात. डीजे
चला आता थोडेसे चेंजेस आहेत. टॉससाठी या आपण. टीम दातिवली संघाचे कॅप्टन आणि एडुटने, आणि याच्यानंतर मग टीम संदपच्या विरोधात याच्या विनिंग टीम खेळेल. थोडंसं ॲडजस्टमेंट आहे पुन्हा एकदा, कारण काही प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे आपण समजावून घ्या. ही क्रिकेटची स्पर्धा आहे, एकमेकाला सहकार्य करणं तेवढेच गरजेचं असं. ॲडजस्टमेंटसुद्धा झाली आहे, त्यामुळे आता दातिवले आणि एडुटने याच्यामध्ये सामना होईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी रिपोर्टिंग करा. चला फिल्डिंग लावा. नागाव संघ तुम्हाला फिल्डिंग करायचं आहे. आता धाबा एकूण बनवायच्या ते 47चं टार्गेट आहे मॅचमध्ये. 47. टीम नांदिवली संघाची सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. चला टॉस करतो. आमचे समीरदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याच शुभाचे टॉस करतोय. एक लेजंड खेळाडू, गेले कित्येक वर्ष सोनारपाडा गावचं याची ज्याने प्रतिनिधित्व केलं तेच समीरदादा पाटील यांच्या हस्ते आपण टॉस करूया. एडुटणे आणि दातिवलीमध्ये. विकेश पाटील स्ट्राईक वरती. गेम इज ऑन. पहिलाच बॉल फटका चांगला हवेत खेळल्यात, फिल्डर आल्यात दूरवरून. हर्षांकने झेल टिपला आणि पहिल्याच बॉलवरती ही मोठी विकेट. दातिवली यास विशाल मडबे आहेत. टॉस जिंकलाय. चला पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. नेक्स्ट बॉल उडवलाय, स्क्वेअर लेगला खेचलाय, टायमिंग चांगलं जुळलंय. 1 बाउन्स. नीरजच्या बॅटमधून हा पहिला चौकार. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, त्यानंतर आलेला चौकार. 47चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आणि येथे चौकार पहा मिळतोय. काय फटका होता, लाजवाब. अगदी गोलच्या बेगाने चेंडू दंदन दंदन करत गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर लागोपाठचा दुसरा 4 आलाय. वरती अद्यापर्यंत 8 धाबा. 47चं टार्गेट आहे मॅच मध्ये. फलंदाज पाहतोय स्ट्राईक वरती नीरज मात्रेला. नांदिवलीच्या विरोधात नागाव. ओ लेटकट कॅच होतं, चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून गेलाय. ठाट बॉल. ओ फटका चांगला आहे, डीपेक्षा कबरला. पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचललाय, फिल्डिंग जबरदस्त झालंय. 2 धाबा अंकित पाहायला मिळाल्या. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळालं. 10 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. ओ आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल गेलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धाबा झाल्या त्या
एक बाद 10. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले, एक विकेट येत असताना पाहिलं. गोलंदाज पाहतोय, मोनिष्ठा पाहतोय आपण. ओ फटका चांगला आहे, कॅचचा कॉल आहे. राकेश पाटील होते, हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून गेलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. निखिल पाटील मोणे आहे त्या ठिकाणी गोलंदाज. यावेळेस उडवलाय बॉलला, बॉल हवेत आहे. जजमेंट चुकलं आणि 2 धावा सुद्धा मिळाल्या. विकेट मिळवण्याची संधी होती, छेल सुटला जातोय. 2 धावा सुद्धा मिळाल्या. एकतर अगोदरच तुमच्याकडे धाबा जास्त नाही आहेत. हर्षांग गोलंदाज. ओके, नवीन यंगस्टर आहेत त्यामुळे लांबून नावं सुद्धा. ओ पुन्हा एकदा चांगला बॉलर्स ड्राईव्ह बॅक. राकेश पाटील आहेत, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय तर नाही आहे ते परत पाठवलं. चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट मिळवावे लागतील नागाव टीमला जर या मॅचमध्ये राहायचं असेल तर. ओ यावेळेस बॉल हवेत आहे, फिल्डर नाही आहे, अगदी सरळ चेंडू गेलाय निघून. स्क्रीनच्या बाजूने षटकार. मधून षटकार पाहायला मिळाला. धाबा झाल्या तर एकूण 20. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 20 धाबा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू सॉफ्ट याने खेळून काढलाय, डायरेक्ट हिट दिलाय. मात्र तोपर्यंत धाव कंप्लीट केली होती. 1 धाव मिळत असताना 21 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. खेळाच्या उत्तरार्धामध्ये टीम नांदिवली संघाला 47 टार्गेट आहे मॅच मध्ये आणि सध्या तर चांगल्या पोझिशनला पाहतोय नांदिवली टीम. एकच विकेट गेले, 21 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला वेगाने चेंडू जातोय, फिल्डर आल्यात. एवढी घाई जास्त झाली आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करत असताना तिसऱ्या धाबेसाठी बॅकअप नाही आहे. तिसरी धाव पूर्ण केली जातोय. फेकाफेकी पाहायला मिळतोय इकडून तिकडे.
7 असताना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. एकूण 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या 24 धाबा. जवळजवळ अर्धलक्ष 12 बॉलमध्ये गाठण्यात आलंय. अद्याप 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाबा करायच्या 18 मध्ये तुम्हाला 23. दोन षटकामध्ये 24 आल्या धाबा आणि आता 18 मध्ये 23 करायच्या. सामना अगदी क्लोज आहे. आता चांगली गोलंदाजी करावी लागली. फिल्डिंग सुद्धा नागाव टीमला चांगली करावी लागेल. रोहित पाटील पहिलाच बॉल चांगला होता. लेग बी पौर अगदी प्लम मध्ये पकडला गेला. मिडल स्टंपला चेंडू होता. पाडवरती आदळला. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. धक्का दुसरा नांदिवलीला. अमोल मात्रे आला न्यू बॅटर. पहिल्याच बॉलवरती LBW पाचित पकडलं गेलाय. पुन्हा एकदा बिग हिट उडवलाय. कॅचचा कॉल आहे. चांगला छेल स्वीकारत असताना बॅक टू बॅक धक्के 2 दिल्यात. रुद्र माली होते. चांगला छेल टिपला. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करत असताना टीम आईगाव देवी 12-13 नागाव. गोपाटचे 2 धक्के दिल्यात. चैतन्य पाटील मॅच येतोय आता स्ट्राईक वरती. छाने फिल्डिंग करत असताना 3 चांगले छेल्स टिपले तो चैतन्य. पुन्हा एकदा बॉल अभेत होता. रुद्र पाठीमागे राहिला. एकच जाव. दुसरीचा प्रयत्न आणि ते थोडंसं लेट झाले. पाठीमागे थांबले तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करत असताना अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाच्या गतीने बेगाने एक पडल्या चैतन्य पाटील. 2 विकेट घ्यानंतर या 2 धावा. ओ कॅचचा कॉल आहे. कॅच नाही आहे. फिल्डर पाठीमागे राहिले थोडेसे. बॅकफूट पॉइंटला 1 धाव आणखीन मिळाली. एकूण धावा जर पाहिल्या तर आता 27 धावा. तिसरे षटक मार्ग असं पहा म्हणतो आपल्याला. अद्यापी चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा करायच्या तुम्हाला 20. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने सिंगल डबल चालेल अशा नजरेने पाहतोय. फिल्डिंग 2 धावा मिळाल्या. आता 13 मध्ये 18 धाब्यांची गरज आहे. या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळाले. त्यानंतर डबल धावा येत असताना पाहायला सुद्धा मिळाल्या.
पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने घेऊन काढलाय. एकच जा मिळाली. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना त्यांना माहीत आहे सिंगल डबलवरती काम झालं. चला पाणी घेऊन जा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या ते 30. आता गरज आहे येणारे 12 बॉल करायचे 17. प्रतिबिंब असं चौथ्या षटकामध्ये जर कमबॅक झालं तर मॅचमध्ये नागाव संघ राहील, कारण सिंगल डबलने सुद्धा काम चालेल टीम नांदिवली संघाचं. त्यामुळे मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना प्राधान्य दिलं गेलं आहे सिंगल डबलवरती. 2 खेळाडू पाहतोय. एकीकडे चैतन्यला पाहतोय आणि त्याचबरोबर चैतन्य आणि चैतन्य हे 2 खेळाडू. 12 मध्ये 17 धावा करायच्यात. बॉलर राकेश पाटील आलाय चौथं षटक. चला 12 मध्ये 17. पहिलाच बॉल स्लो टाकला जातोय. पाकपुटला जाऊन कट करायचं होतं. डॉट बॉल येत असताना पाहा मिळते. चेतनला पाहतोय स्ट्राईक वरती असताना त्याच्या बॅटमधून मगाशी एक षटकार सुद्धा पाहिला. सलामीचा बॅटर आहे. चेंडूची पाहणी करत असताना पहिला चेंडू जर डॉट गेला म्हणजे आता 11 मध्ये 17 करायचे आहेत. या षटकामध्ये राकेश पाटीलवरती जबाबदारी दिली आहे. दिशा इन गोलंदाजी दिशेपासून भरकटलाय, त्यामुळे एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळेल. पहिला चेंडू जरी टाट असला तरी दुसरा चेंडू मात्र खराब फेकण्यात आलाय राकेशच्या माध्यमातून. 47 टार्गेट होतं मॅचमध्ये. सुरुवात चांगली झाली मात्र मागच्या ओव्हरमध्ये थोडं रोहितने कमबॅक करून दिलं टीमला. पुन्हा एकदा त्याच प्रकारे पुन्हा बीट केलंय फलंदाजाला. कट करण्याचा प्रयत्न, हलकासा अपील चालू होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे जागेवरून खेळून काढत असताना चेंडू 2 डॉट गेलेत. एक पॉईंटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव आली आहे. म्हणजे अद्याप 10 मध्ये 16 करायचे आहेत. फक्त चेंडू आणि धाबांचं अंतर पाहिलं तर 6चं अंतर जास्त आहे. फटका येते सुद्धा चांगला आहे. कॅचचा गुड कॅच, जबरदस्त निखिल होते त्या ठिकाणी. सुंदर सुरेख खेळ टिपला. रनिंग कॅच, फलंदाज बॅट. विकास मात्र आला नवीन बॅटर. मगाशी मात्र अगदी चांगल्या प्रकारे झेल स्वीकारला
असेच कॅचेस तुम्हाला टिपायचे असतात, कारण जर झेल सुटला असता कदाचित 4 धावा सुद्धा पाहायला मिळाल्या असत्या. एवढ्या वेगाने चेंडू अगदी सीमारेषेकडे जात होता. पुन्हा एकदा फटका हवेत, पुन्हा कॅच. रोहित पाटील नो मिस्टेक. मॅच मध्ये इंटरेस्ट आला आता, कारण नागाव संघ कमबॅक करतोय. राकेश पाटीलने सुरुवातीला 2 चेंडू डॉट फेकले, त्यानंतर वाईट आणि 2 विकेट. आता येत असताना मॅच मध्ये ट्विस्ट. विकेट आल्या. जर तिसरा विकेट आला तर स्वरित धीरज म्हात्रे यांच्या वतीने कॅश प्राइज दिलं जाईल तुम्हाला 500. 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेल, कारण 3 चौकार 3 षटकार 3 विकेट साठी पारितोषिक आहे. ओ या ठिकाणी पाहतोय लेटकट घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वन्स अगेन राकेश पाटील चांगली गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत धावत्याने खर्च केले फक्त एकच, ती सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. मयूर आला स्ट्राईक वरती. शेवटचा बॉल चांगल्या रीते कमबॅक केलाय राकेश पाटीलने. 5 चेंडू फेकल्यात. स्लोअर होता, स्क्वेअर लेगला चाललाय चेंडू. खराब फिल्डिंग, मात्र लास्ट मोमेंटला बॉलला अडवलंय. तोपर्यंत 2 धाबा पाहायला मिळाल्या. चांगल्या षटक आला अद्यापर्यंत. फक्त या ओव्हरमध्ये धाबा आल्या 3 आणि गरज आहे आता येणारे 6 बॉल करायच्यात तुम्हाला 14 धाबा. 6 बॉल 14 करायच्यात. धाबा आता तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील, कारण तुमचे जास्त विकेट पाहिले तर नागाव संघाचे 4 खेळाडू बाद झाले होते आणि टीम नांदिवली संघाचे 5 खेळाडू बाद झाले. त्यामुळे 6 बॉल 14 कंपल्सरी धाबा करायच्यात. चला फिल्डिंग लावून घ्या. चला शेवटचं षटक. निखिल पाटील 6 मध्ये 14 रोकायचे आहेत नागाव टीमला, निखिलला. दुसरीकडे नांदिवली टीमला बनवायच्या त्या. पहिलाच बॉल फटका चांगला हवेत आहे. राकेश पाटील, हो व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. अनबिलीव. राकेश पाटील काय झेल टिपलाय. 100. एका हाताने झेल टिपलाय की मॅच टिपलाय नागाव संघाने, कारण जबरजब षटक. हे चेक करायचंय. ओके, हरकत नाही आहे, चेक करू आपण. चला संशय नको, आपण चेक करू. आणि खूप दूरवरती होते, बाउंड्री पाठीमागे होती, खूप अंतर होतं आणि चांगल्या प्रकारे झेल टिपला. 100. सुपर कॅच. मॅच मध्ये अगदी वापसी करणारा होता, मात्र अशाच वेळेला जबरदस्त पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. आता 5 मध्ये 14 करायचे. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी. आता कंपल्सरी बनवायचे आहेत 14 धाबा तुम्हाला, कारण जास्त विकेट गेल्यात नांदिवली टीमचे. चला नवीन बॅटर आल्यात मैदानामध्ये. अनिकेत म्हात्रे आलाय. 5 मध्ये 14.
पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट, यस डॉट आहे. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली. 47 टार्गेट होतं मॅचमध्ये. नंदिवली टीम असं सुरुवातीला 3 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीत होता. 12 मध्ये फक्त त्यांना 20 धावांची गरज होती. 12 मध्ये 17ची गरज असताना मॅचमध्ये पूर्णपणे वापसी केली आहे. पुन्हा आता वन्स अगेन लागोपाठ 3 चेंडू डॉट. आत्ता सामना कठीण झालाय. 3 मध्ये 14. आता थोडंसं अवघड आव्हान आहे. डोईजड झालाय मॅच टीम नांदवलीला, कारण ठराविक अंतराने विकेट गेले. डॉट चेंडू भरपूर पाहायला मिळाले आपल्याला. विकेट सुद्धा जात असताना पाहिल्या. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा राकेश पाटील आलाय, कॅच स्वीकारलाय. आणि या मॅचमध्ये मॅच सुद्धा आता स्वीकारेल का असंच वाटतंय, कारण 2 बॉल आहेत, करायच्या 14. आता फक्त 2 चेंडू लिगल डिलिव्हरीज फेकायचे आहेत. एखादा खराब चेंडूची प्रतीक्षा करेल का? आता तसं काही होणार नाही आहे, कारण चांगली गोलंदाजी केली आहे. राकेश आले, एकच जमेल. आणि आता फक्त औपचारिकता 1 मध्ये 13. सामना कुठे होता आणि कुठे आलाय. मागच्या षटकामध्ये राकेश पाटीलने खूप चांगलं कमबॅक करून दिलं. त्यानंतर आता शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा निखिल पाटीलने चांगली सुरुवात केली. राकेश पाटीलने टिपलेला झेल या मॅचमध्ये बरंच काही सांगून जाईल, कारण तो झेल सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. जवळजवळ षटकारच होता. एक हात पुढे करत असताना झेल टिपला आणि तेथूनच सामना सुद्धा आता नागाव टीमने टिपला, जिंकला. आणि आता नेक्स्ट मॅच पहा मिळेल तुम्हाला दातिवले आणि एडुटने यामध्ये. चला लगेचच सामना सुरू होईल. जास्त वेळ करू नका. आता 2:30 वाजतात. तिसरा सामना कंप्लीट झाला आहे. खरं तर 4 सामने कंप्लीट व्हायला पाहिजे होते. आणि आज आमचे कॉमेंटर अंपायर्स यांना थोडीशी घाई आहे, कारण त्यांचा शेड्यूल बिझी आहे. त्याचमुळे थोडीशी आता घाई करा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राकेश पाटील, ज्याने वैयक्तिक 12 धावसंख्येचं योगदान दिलं. सामन्यामध्ये सस्पेंड कायम ठेवला त्याने. गोलंदाजी करत असताना 2 विकेट सुद्धा टिपले, कॅच सुद्धा टिपला आणि मॅच सुद्धा टिपलाय. चला राकेश पाटील याचा सामनावीर ठरलाय. आणि राकेश पाटील याच्यासाठी आमचे समीर दादा पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. चला चला दोन्ही संघ आता एडुटने टीम चला मैदानाचा ताबा घ्या. राकेश पाटील याचा आपण सामनावीराचा पुरस्कार देऊ आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे. एडुटने टीम वेळ नका. आता आयोजन कमिटीच्या सूचना येतात. चला लवकर. या समीर दादा आपल्याच शुभासे आपण मंगेश दादा आहेत गायकर यांच्या शुभासे आपण मॅन ऑफ द मॅच देऊ राकेश पाटील. आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे समीर दादा पाटील यांच्या वतीने. चला राकेश. पहिल्या फेरीतील पहिला सामना असेल. आय थिंक ॲडजस्टमेंट होता. 5 षटकांचा सामना असेल. एडुटनेच्या विरोधात टीम दातिवली
असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला या लवकर मंगेश दादा या आपल्या